Everyone, let us start our next point, controlling. What is mean by controlling? Controlling function is required in all types of organization with the profit making or non profit making. Similarly, it is performed at all levels, that is top, middle and lower levels of management. Controlling is indispensable function of management. The effectiveness of planning functions can be determined with the function of controlling. Planning and controlling are major parts of management cycle. Controlling is a function of comparing the actual performance with the predetermined standard performance. It measures deviation, if any, identifies the causes of deviation and suggests corrective measures. The process of controlling helps in formulation of future plans also. So our point, that is controlling. So what is controlling? Controlling function is required in all types of organization, whether profit making or नॉन प्रॉफिट मेकिंग. म्हणजेच कंट्रोलिंग हे फंक्शन असं आहे की जिथे ज्या ऑर्गनायझेशन प्रॉफिट मेकिंग असतील किंवा नॉन प्रॉफिट मेकिंग असतील, तर अशा ठिकाणी कंट्रोलिंग हे मस्ट आहे. त्यामुळं हे कंट्रोलिंग हे असं फंक्शन आहे की तिथे ऑल लेवल ज्या टॉप, मिडल आणि लोअर लेवल मॅनेजमेंट आहे त्या ठिकाणी परफॉर्म करत असतं कंट्रोलिंग. त्याचप्रमाणे कंट्रोलिंग हे इनडिस्पेन्सेबल फंक्शन आहे मॅनेजमेंटचं. तसंच या फंक्शनद्वारे जे डिटरमाइन आपलं गोल केलेलं असतं त्याच्यावर इफेक्टिव्ह प्लॅनिंग करून त्याप्रमाणे कंट्रोल करण्याचं काम या कंट्रोलिंग या फंक्शनद्वारे केलं जात असतं. म्हणजेच प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग हे मेजर पार्ट आहेत आपल्या मॅनेजमेंट सायकलचे. त्याचप्रमाणे जेव्हा कंट्रोलिंग हे फंक्शन त्याचं आपण कंपॅरिझन करतो, तेव्हा कंपॅरिझन करत असताना त्याच्यामध्ये ॲक्च्युअली जे आपलं परफॉर्मन्स असणार आहे किंवा ज्याप्रमाणे स्टँडर्ड प्री डिटरमाइन आपलं स्टँडर्ड असेल कशाचं तर परफॉर्मन्सचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त इन्क्रीज झालेलं दिसून येत असते. म्हणजे ज्यावेळी आपण डेव्हिएशन मेजर्स करतो तर त्यावेळी त्या डेव्हिएशनचे जे काही कॉजेस आहेत त्याचे पूर्ण कॉजेस पहिल्यांदा आयडेंटिफाईज केल्या जात असतात आणि त्याप्रमाणे त्याच्यावर सजेशन या घेतल्या जात असतात. तर याच्यामध्ये आपण ही जी प्रोसेस आहे कंट्रोलिंग, याच्यामुळं फॉर्म्युलेशन ऑफ फ्युचर प्लॅन्स, म्हणजे फ्युचर जे प्लॅन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला या कंट्रोलिंगमुळे कोणत्या प्रकारचा फायदा होतो ते आपण बघणार आहोत. तर ही प्रोसेस कशी आहे, तर याच्यामध्ये जेव्हा कंट्रोलिंग हे फंक्शन स्टँडर्ड परफॉर्मन्स केलं जात असतं तेव्हा त्याचं मेजरमेंट किती आहे किंवा परफॉर्मन्स कशा पद्धतीचं आहे त्याचं मग कंपॅरिझन केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे डेव्हिएशन जे आहेत ते फाइंडिंग केले जात असतात आणि मग त्या डेव्हिएशनवर त्याचे कॉजेस कुठले आहेत त्याचं ॲनालिसिस केलं जात असतं आणि त्याप्रमाणे मग करेक्टिव्ह ॲक्शन घेतली जात असते. तर या पद्धतीने कंट्रोलिंग केलं जात असतं. त्याचं आपण डेफिनेशन बघूया. According to the Kuntz and O'Donnell, managerial control implies the measurement of accomplishment against the standard and the correction of deviation to assure attainment of objective according to plans. म्हणजेच यामध्ये कुंट आणि ओडोनेल यांच्या मते कंट्रोलिंग म्हणजे काय की याच्यामध्ये मॅनेजरियल जे कंट्रोल आहे हे कंट्रोल त्या ऑर्गनायझेशनचं जे मेजरमेंट आहे म्हणजे त्यांचं जो परफॉर्मन्स आहे त्यांचा जो असणारं स्टँडर्ड आहे त्याचं मेजरमेंट केलं जात असतं आणि त्याप्रमाणे मग करेक्ट डेव्हिएशन म्हणजेच त्याच्यावर ॲनालिसिस करून त्याप्रमाणे अटेनमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कोणतं प्लॅन आपलं जे प्लॅन आहे त्याचं नक्की ऑब्जेक्टिव्ह कुठलं आहे ते क्लिअर करून त्यानुसार ॲश्युअर केलं जात असतं. त्याचप्रमाणे डेल हेनिंग, कंट्रोल इज द प्रोसेस ऑफ ब्रिंगिंग अबाउट कन्फर्मिटी ऑफ परफॉर्मन्स विथ प्लॅन ॲक्शन. त्याचप्रमाणे डेल हेनिंग याच्या मताप्रमाणे कंट्रोल म्हणजे एक अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये कन्फर्मिटी आपल्याला दिसते परफॉर्मन्सची आणि जो प्लॅन असतो त्याच्यावर तो ॲक्शन प्लॅन असतो. म्हणजेच त्याप्रमाणे त्याच्यावर आपल्याला ॲनालिसिस करून एक प्रकारे ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो अटेनमेंट केला जात असतो. म्हणजेच हा ॲक्शन प्लॅन असतो आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला कन्फर्मेशन परफॉर्मन्सचं दिसून येत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिलिप कोटलर
Control is the process of taking steps to bring actual result and desired result closer together. म्हणजेच याच्यामध्ये कंट्रोल ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये ज्या स्टेप्स आपण घेत असतात त्याच्यामध्ये ॲक्च्युअल रिझल्ट आणि डिझायर रिझल्ट हे जवळजवळ क्लोजली आलेले असतात. म्हणजेच याच्यामध्ये आपण बघितलं की फंक्शन जे मॅनेजमेंटचे आहे त्याच्यामध्ये प्लॅनिंग आणि कंट्रोल हा इफेक्टिव्ह म्हणजे मेजर पार्ट आहे मॅनेजमेंटच्या फंक्शनमधला. म्हणजेच याच्यामध्ये ज्यावेळी प्लॅनिंगमध्ये ते प्रीडिटरमाइंड गोल ठेवलं जातं आणि त्यानुसार मग त्याच्यावर ॲनालिसिस करून किंवा प्रोसेस करून नंतर ते फ्युचर प्लॅनमध्येच कन्वर्ट केलं जात असतं. म्हणजेच तो ॲक्च्युअल रिझल्ट आणि डिझायर रिझल्ट याच्यामध्ये हे कंट्रोल जे आहे ते आपल्याला दिसून येत असतं. नेक्स्ट आपण बघूया इम्पॉर्टन्स ऑफ कंट्रोलिंग. कंट्रोलिंग इज इम्पॉर्टंट इन मेंटेनिंग स्टँडर्ड अँड टू अचीव डिझायर्ड गोल्स इफेक्टिव्हली अँड एफिशियंटली. It is a function of checking the performance of employees at every stage of their work in the process. तर कंट्रोलिंग याच्यामध्ये आपण बघितलं की स्टँडर्ड जे आहे ते परफॉर्मन्सचं स्टँडर्ड बघितलं जात असतं आणि जे डिझायर्ड गोल आहे ते अचीव केलं जात असतं इफेक्टिव्हली आणि एफिशियंटली. म्हणजेच हे जे स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स हे एम्प्लॉईजचं बघितलं जात असतं. प्रत्येक त्या स्टेजवर त्यांचं वर्क प्रोसेस कशी आहे ते सगळं चेक केलं जात असतं. तर याच्यामध्ये आपण आता इम्पॉर्टन्स बघणार आहोत. त्याचं फर्स्ट आहे ते म्हणजे फुलफिलिंग गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. कंट्रोलिंग इज द फंक्शन ऑफ मेजरिंग द परफॉर्मन्स ॲट एव्हरी पॉसिबल स्टेज, फाइंडिंग आउट द डेविएशन इफ एनी अँड टेकिंग करेक्टिव्ह ॲक्शन अकॉर्डिंग टू प्लॅन ॲक्टिव्हिटीज फॉर द ऑर्गनायझेशन. दस इट हेल्प्स इन फुलफिलिंग द ऑर्गनायझेशनल गोल्स. म्हणजेच याच्यामध्ये पहिल्यांदा गोल्स जे आहेत ते फुलफिल केले जात असतात ऑर्गनायझेशन म्हणजे ठरवले जात असतात. म्हणजेच यामध्ये कंट्रोलिंग असं एक फंक्शन आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक एम्प्लॉईचा परफॉर्मन्स बघितला जात असतो आणि त्यानुसार मग ते परफॉर्मन्स ठरवल्यानंतर त्याच्यातून डेव्हिएशन फाइंडिंग केले जात असतात आणि त्याच्यावर मग करेक्ट ॲक्शन घेऊन तो जो प्लॅन आहे त्या ॲक्टिव्हिटीज अचीव करण्यासाठी करेक्ट ॲक्शन घेतली जात असते. म्हणजेच फुलफिलिंग गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट बघायचं आपल्याला मेकिंग एफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. व्हेरियस टेक्निक्स आर यूज्ड बाय मॅनेजर्स टू रिड्यूस वेस्टेजेस ऑफ मटेरियल अँड स्पॉइलेज ऑफ अदर रिसोर्सेस. स्टँडर्ड आर सेट फॉर एव्हरी परफॉर्मन्स. एम्प्लॉईज हॅव टू फॉलो दीज स्टँडर्ड्स ॲज द इफेक्ट्स ऑफ these. The resources are used by employees in the most efficient and effective manner so as to achieve organizational objectives. So our second importance, that is making efficient utilization of resources. म्हणजे याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्या आपण मॅनेजर यूज करून त्याच्यामध्ये वेस्टेज ऑफ मटेरियल आहे तो रिड्यूस केला जात असतो. त्याचप्रमाणे स्पॉइलेज ऑफ अदर रिसोर्स म्हणजेच त्या रिसोर्सचा ऑप्टिमम युटिलायझेशन केलं जात असतं. आणि स्टँडर्ड हे सुद्धा प्रत्येक एम्प्लॉईचं परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यावर ठरवलं जात असतं आणि त्याचप्रमाणे मग त्याचा इफेक्ट म्हणजेच एम्प्लॉईज जे रिड्यूस करत असतात कशाचं तर वेस्टेज ऑफ मटेरियल केलं जात असतं आणि ऑप्टिमम यूज करत असतात. त्यामुळे ते एम्प्लॉईज त्यांचं वर्क हे इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली करू शकतात आणि त्याप्रमाणे मग त्यांचं ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ज आहे ते अचीव केलं जात असतं. Next, our third point, accuracy of standard. An efficient control system helps management in judging the accuracy of standard, whether they are accurate or not. Controlling measures are flexible to some extent, so other reviewing them according to changing circumstances. They are revised from time to time, which is beneficial for checking performance accurately. सो अवर नेक्स्ट पॉईंट दॅट इज ॲक्युरसी ऑफ स्टँडर्ड. तर याच्यामध्ये एफिशियंट कंट्रोल जो आहे म्हणजेच यामध्ये मॅनेजमेंट जजिंग करत असतं की त्या ॲक्युरेट स्टँडर्ड किंवा ॲक्युरसी ऑफ स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स आहे ती याच्यामध्ये कंट्रोलद्वारे कंट्रोल केलं जात असतं. म्हणजेच कंट्रोलिंगमध्ये मेजर केलं जात असतं की कोणकोणत्या कंडिशनमध्ये फ्लेक्झिबल करता येईल ते यामध्ये बघितलं जात असतं. त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे सर्कमस्टन्सेस आहेत ते रिव्ह्यू केले जात असतात म्हणजे त्यात चेंजेस केले जात असतात आणि त्याप्रमाणे मग रिवाईज टाईम लागत असेल तर त्या टाईमनुसार परफॉर्मन्स ॲक्युरेटली चेक केला जात असतो. नेक्स्ट, मोटिवेट्स एम्प्लॉईज.
After setting standard of checking performance, they are communicated to employees in advance. Due to this, employees get an idea about what to do and how to do. Performance are evaluated, and on that basis employees are rewarded in the form of increment, bonus, promotion. It motivates the employees to perform at their best level. सो नेक्स्ट आवर पॉईंट दॅट मोटिवेट एम्प्लॉईजमध्येच त्या एम्प्लॉईजचं स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स चेक केलं जात असतं. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये एम्प्लॉईजमध्ये कम्युनिकेट चांगल्या प्रकारचं होत असतं. त्यामुळेच एम्प्लॉईजला त्यांना एक प्रकारे एक आयडिया मिळत असते की व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू, काय करायचं आणि कसं करायचं, आणि म्हणजेच त्याप्रमाणे त्यांचं स्वतःचं जे स्किल नॉलेज आहे तो यूज करून त्याप्रमाणे त्यांचं एम्प्लॉईजचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएट केलं जात असतं. त्याचप्रमाणे त्यांना रिवॉर्डसुद्धा दिला जात असतो, आणि हा रिवॉर्ड म्हणजे त्यांची इन्क्रिमेंट, बोनस किंवा प्रमोशनच्या स्वरूपात दिलं जात असतं. त्यामुळे एम्प्लॉईज साहजिकच उत्सुकतेने त्यामध्ये म्हणजे त्यांना मोटिवेट केल्यामुळे त्यांचं परफॉर्मन्स लेवल ही चांगल्या प्रकारे देत असतात. नेक्स्ट, एन्श्युअर्स ऑर्डर अँड डिसिप्लिन. Controlling is the function of order and maintaining discipline. It works for reducing unprofessional behavior of the employees. Discipline is maintained by continuous checking of performance by the superiors, and preventive action are taken to minimize the gap between actual and standard. So next point, ensures order and discipline. Controlling function हे असं आहे की त्याच्यामध्ये ऑर्डर आणि डिसिप्लिन आहे. म्हणजेच याच्यामध्ये ऑर्डर हे पण फंक्शन तो करत असतो, आणि त्या मॅनेजमेंटमध्ये डिसिप्लिन कंट्रोल करायचं काम केलं जात असतं. म्हणजेच याच्यामध्ये एम्प्लॉईज आणि इतर जे असणारे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्यामध्ये असणारं जे बिहेवियर आहे त्याच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपल्याला दिसून येत असतेच, आणि त्यामध्ये मग सुपेरियर आणि सबऑर्डिनेटर आहे यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन राहत असतं, त्यांचं परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीने देत असतात. म्हणजेच कंट्रोलिंगमध्येच त्या दोघांमधली जी गॅप आहे ती ॲक्च्युअल आणि स्टँडर्डमधली कमी झालेली आपल्याला दिसून येत असते. नेक्स्ट, फॅसिलिटेट्स कोऑर्डिनेशन. Control is a function in which the roles and responsibilities of all departmental managers and the subordinates are designed clearly. Coordination between them helps to find out the deviation in their respective departments and to use remedial measures for desired result of the organization. So next, facilitates coordination. तर कंट्रोल इज फंक्शन आहे की त्याच्यामध्ये एम्प्लॉईज किंवा डिपार्टमेंटल मॅनेजमेंट असते, त्याचे सबऑर्डिनेट्स आहेत, त्यांचे रोल्स कुठले आहेत, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी कुठल्या आहेत हे सांगण्याचं काम करत असतं, आणि त्याप्रमाणे दोघांमध्ये कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे देत असतं, आणि त्यामुळे त्यांच्यामधले असणारे जे डेव्हिएशन आहेत त्या डेव्हिएशनवर ॲनालिसिस केलं जात असतं प्रत्येक डिपार्टमेंट वाईज, आणि त्याप्रमाणे रेमेडियल्स त्याच्यावर शोधल्या जात असतात, आणि जो डिझायर्ड रिझल्ट आहे ऑर्गनायझेशनचा तो मिळत असतो. नेक्स्ट, physiological pressure. The performance are evaluated with the standard targets. The employees are very well aware that their performance will be evaluated and they will be rewarded or accordingly. This physiological pressure works as a motivational factor for employees to give their best performance. म्हणजेच याच्यामध्ये मॅनेजर आणि सबऑर्डिनेट्स किंवा एम्प्लॉईज आहेत यांच्यामधलं असणारं जे कम्युनिकेशन, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये जे स्टँडर्ड जे टार्गेट आहे ते टार्गेट त्यांना कंप्लीट करण्यास मदत होत असते, आणि त्याप्रमाणे मग ते एम्प्लॉईज आपलं बेस्ट परफॉर्मन्स देत असतात, आणि त्याप्रमाणे त्यांना रिवॉर्ड आपण बघितलं की प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस या स्वरूपात दिलं जात असतं. म्हणजेच याच्यामध्ये फिजिओलॉजिकल प्रेशर जे आहेत ते मोटिवेट केल्यामुळे एम्प्लॉईजमध्ये त्यांचं बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतात. नेक्स्ट, एन्श्युअर्स ऑर्गनायझेशनल एफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस. फॅक्टर्स ऑफ कंट्रोल include making manager responsible, motivating them for higher performance, and achieving departmental coordination. It ensure about organizational efficiency and effectiveness. म्हणजेच याच्यामध्ये जे कंट्रोल्स जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी कोणती आहे किंवा मोटिवेट कशा पद्धतीने करायचे, कशा पद्धतीने परफॉर्मन्स त्यांचा बघायचा आहे, आणि त्यानुसार अचीव जे डिझायर्ड गोल आहे त्यासाठी कंट्रोलमध्ये हे सगळे फॅक्टर्स येत असतात, आणि त्यामुळे साहजिकच ऑर्गनायझेशनची एफिशियन्सी काम करण्याची आणि इफेक्टिव्हनेस वाढलेलं आपल्याला दिसून येत असतं. नेक्स्ट, बिल्ड्स गुड कॉर्पोरेट इमेज. कंट्रोलिंग फंक्शन हॅज टू इम्प्रूव्ह द ओव्हरऑल परफॉर्मन्स द ऑर्गनायझेशन.
Minimum deviation in predetermined standard and actual performance result into the progress of business. It can be achieved with the help of proper control. This builds good corporate image and brings goodwill for the business. तर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट बिल्ड्स गुड कॉर्पोरेट इमेज, म्हणजेच याच्यामध्ये कंट्रोलिंगमुळे म्हणजेच त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला माहिती आहे की डिसिप्लिन दिसून येत असतं. त्यामुळं कंट्रोलिंग फंक्शनमुळे त्यांचं परफॉर्मन्स ऑर्गनायझेशनचं वाढलेलं दिसून येत असतो. त्याच्यामध्ये मिनिमम डेव्हिएशन असतात. त्याचप्रमाणे स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल परफॉर्मन्समध्ये गॅप आपल्याला कमी झालेलं दिसून येत असते. त्यामुळे एक प्रकारे प्रॉपर कंट्रोल दिसल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनचं एक गुडविल क्रिएट होत असतं आणि एक स्वतःची कॉर्पोरेट इमेज या बिझनेस वर्ल्डमध्ये तयार झालेली आपल्याला दिसून येत असते. सो नेक्स्ट लास्ट पॉईंट, ॲक्ट्स ॲज अ गाईड. Controlling function provides set of standard performance managers as well as subordinates working according to it. Whether necessary, they can take the help of these standard and can achieve desired result. Thus, controlling function act as a guide for everyone. The steps taken for controlling an activity guide the management while planning the future activities. म्हणजे याच्यामध्ये कंट्रोलिंग फंक्शन असं आहे की त्याच्यामध्ये स्टँडर्ड परफॉर्मन्स आपल्याला दिसून येत असतं, मॅनेजरचं त्याचप्रमाणे सबऑर्डिनेटचं. त्यामुळे याच्यामध्ये स्टँडर्ड आणि ॲक्च्युअल रिझल्ट आपल्याला दिसून येत असतं. म्हणजेच एक प्रकारे कंट्रोलिंग हे फंक्शन असं आहे की त्या फंक्शनमुळे एक प्रकारे प्रत्येकाला गायडन्स मिळत असतो किंवा गाईड केलं जात असतं आणि त्यामुळे प्लॅनिंगचे जे फ्युचर ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कंट्रोल करण्यास आपल्याला मदत होत असते. तर हा जो आपण आज इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेटिंग कंट्रोलिंग बघितलं, तर त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला या पद्धतीने लर्न करायचं आहे. त्याचं स्मार्ट कोड आपला आहे तो म्हणजे BE²F²PA². म्हणजेच याच्यामध्ये B फॉर बिल्ड्स गुड कॉर्पोरेट इमेज, E फॉर एन्श्युअर्स ऑर्डर अँड डिसिप्लिन, E for ensures organizational efficiency and effectiveness, F for fulfilling goals of organization, F for facilitates coordination, P for physiological pressure, A for accuracy of standard and acts as a guide. म्हणजे याप्रमाणे इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेटिंग आपल्याला लर्न करायचं आहे. नेक्स्ट आपण बघू शकतो की आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन दिलेले आहेत. याच्यामध्ये एक्झाममध्ये याच्यावर डिफरन्स बिटवीन विचारले जात असतात. ह्याच्यातले सगळे पॉईंट्स आपल्याला लर्न करायचे आहेत. म्हणजेच यामध्ये आपण आता जे फंक्शन बघितले ते सगळे फंक्शन्स आपले कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे आपला हा जो सेकंड लेसन आहे OCचा तो आपला कंप्लीट झालेला आहे.